गुरुजी विद्याप्रसारक मंडळाच्या YCMOU नाशिक अभ्यास केंद्र कोड क्रमांक 5221A शहादाच्या वतीने मी समंत्रक श्री मुकेश गोकुळसिंग राजपूत सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करतो, मंगलमय शुभकामना देतो। त्याचबरोबर मित्रांनो, मुकेश राजपूत निर्मित यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार करतो। सदर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मानव विज्ञानचा अधिष्ठान अभ्यासक्रम HUM 101 या विषयाची जास्तीत जास्त माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहणार। तर विद्यार्थी मित्रांनो, मी सांगू इच्छितो की सदर मुकेश राजपूत यूट्यूब चॅनलला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि हा मित्रांनो सबस्क्राईब अवश्य करा, कारण सबस्क्राईब केल्याने मी तुमच्यासाठी जे नवनवीन व्हिडिओ पाठवत असतो त्याचे नोटिफिकेशन, त्याची माहिती तुमच्यापर्यंत आपोआप पोहोचेल। म्हणून सदर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर व्हिडिओ तयार झाल्यानंतर मी लिंक पाठवत असतो, ती लिंक देखील आपल्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा। आणि हा मित्रांनो, माझा व्हिडिओ कसा वाटला ह्याविषयी आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स ज्या आहेत त्या जरूर पाठवा, कारण आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स आम्हाला प्रेरणा देत असतात। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या सत्रामध्ये आपण मागच्या यूट्यूब सत्रामध्ये पुस्तक क्रमांक 1 याचे पहिला घटक, दुसरा घटक, तिसरा घटक आणि चौथा घटक इथपर्यंतचे जे व्हिडिओ आहे ते पाठवले गेलेले आहेत। आता आजच्या सत्रामध्ये पुस्तक पहिले मानव विद्या व ललित कलांचा परिचय याच्यामध्ये घटक क्रमांक 5 ज्याचं नाव आहे वास्तुकला, ह्या घटकविषयी आपण जास्तीत जास्त माहिती प्राप्त करून घेणार आहोत। तर चला मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घटक क्रमांक 5 मध्ये सर्वात पहिला मुद्दा येतो, तो म्हणजेच वास्तुकला व्यवहाराचे स्वरूप। ह्या पहिल्या मुद्द्याअंतर्गत मुद्दे येतात। पहिला मुद्दा ग्राहक आश्रयदाता, दूसरा वास्तुशिल्पी, तिसरा कंत्राटदार, चौथा बांधकाम व्यावसायिक, पाचवा तज्ञ सल्लागार, सहावा बांधकाम पर्यवेक्षक, सातवा मुकादम मिस्त्री आपण ज्याला म्हणतो, आठवा मजूर वर्ग सामान्य आणि कसबी मजूर वर्गामध्ये, आणि नववा औद्योगिक उत्पादक। असे एकूण 9 मुद्दे याच्यामध्ये येतात। तर चला मित्रांनो, आपण पहिला मुद्दा आणि त्याच्या अंतर्गत येणाऱ्या या 9 मुद्द्यांची विस्तृत माहिती घेऊया, ती अशी। तर चला मित्रांनो, या ठिकाणी आपण वास्तुकला व्यवहाराचे स्वरूप याच्यामध्ये पहिला मुद्दा जो आहे तो घेऊया, तो आहे ग्राहक आश्रयदाता। त्याच्याविषयी माहिती अशी, याला वास्तुशास्त्रात यजमान म्हणून संबोधले आहे। स्वतःला वास्तू बांधायची आहे, स्वतःला वास्तू बांधायची आहे याची निकड जाणीव प्रथम यजमानाला म्हणजेच ग्राहकाला आश्रयदात्याला होते। येथेच वास्तूचे प्रतिमेचा प्रथम उगम होतो असे मानायला हरकत नाही। वास्तू निर्मितीसाठी लागणारी आर्थिक माया यांच्याकडे असावी लागते, किंवा ती उभी करायची इच्छा व क्षमता त्यांच्यामध्ये असावी लागते, किंवा ती उभी कशी करावी याच्याविषयी त्यांची इच्छा असावी लागते। यजमानाची जीवन राहणी शैली, कुटुंब व्यवस्था व त्यांच्या कुटुंबियांच्या वास्तूकडून असलेल्या अपेक्षांची दखल घेणे, नोंद करणे
व त्याची पूर्ती करणे वास्तुशिल्पीचे प्राथमिक कर्तव्य ठरते। परंतु याचा अर्थ असा नव्हे की या ग्राहक कुटुंबियांच्या गरजा अपेक्षाचा तक्ता तयार करावा आणि त्यावर हुकूम वास्तुशिल्पीने 10-12 चौकोन आयत एकमेकांना अपेक्षित मायांनी जोडावे, तेव्हा यजमान किंवा आश्रयदाता, मग तो वैयक्तिक किंवा एखादा कंपनी किंवा न्यासाचा प्रतिनिधी असो, स्वतःच्या गरजांची यादी जरूर करतो, पण या गरजांचे अवकाश योजनेत निर्वचन करणे कल्पक वास्तुशिल्पीचे काम असते। कुठल्याही महत्त्वाच्या वास्तुप्रकल्पात आश्रयदात्याची जी भूमिका असते, त्यांचे वास्तुज्ञान, त्यांची संवेदनशीलता आणि दृष्टी वास्तुप्रकल्पाची दिशा आणि रूप ठरवायला कारणीभूत ठरतात, यात संशय नाही मित्रांनो। आश्रयदाता आणि वास्तुशिल्पी जेवढे वैचारिकदृष्ट्या एकमेकांजवळ येऊ शकतात, तेवढीच वास्तुरचना सुलभ आणि वैशिष्ट्यपूर्ण होऊ शकते। आश्रयदाता आणि वास्तुशिल्पी यांच्यामधील संवादाचे स्वरूप वास्तुप्रकल्पाची दिशा आखीत असते। जसं उदाहरणार्थ, एखाद्या शहाजहानला अद्भुत आणि विस्मयकारी अशी वास्तू स्वतःच्या पत्नीच्या स्मरणार्थ बांधायची असते, ती बांधून त्याला संबंध जगाला थक्क करून सोडायची असते। ही त्याची वास्तू गरज किंवा उद्दिष्ट म्हणायला हवे। परंतु यातून नेमकी कोणती दिशा घ्यायची, वास्तुघाट कसा करायचा, घुमटाचा आकार कसा कल्पायचा, कुठले सौंदर्य तत्व या प्रक्रियेत प्रमाण मानायचे, इत्यादी प्रश्नांचा उलगडा वास्तुशिल्पीनेच करायचा असतो। हा उलगडा करून घेत असताना त्याला आश्रयदात्याशी वारंवार चर्चा करावी लागते। स्वतःच्या कल्पनांचे दृश्यरूप त्याला आश्रयदात्यासमोर विविध संवादातून मांडायचे असते। यासाठी तो रेखाचित्रे, आखीव नकाशे, मॉडेल्स किंवा त्रिमितीय प्रमाणबद्ध प्रतिकृती, त्याचबरोबर संगणकाद्वारे येऊ शकणारा वास्तु अनुभवाचे भासमान स्वरूप, लेखी निबंध, प्रभावी वक्तृत्व, समान अनुभवक्षम उपलब्ध वास्तूंचे दर्शन व ओळख असे नाना मार्ग शोधत असतो। कित्येकदा आश्रयदाता आणि वास्तुशिल्पी यांचे स्वर इतके चांगले जुळतात की वरील 6 मार्ग म्हणजे फक्त औपचारिक सोहळा ठरतो व वास्तुप्रकल्प चटकन दिशा घेऊ शकतो। याउलट आश्रयदात्याच्या मनात संशय, द्विधावृत्ती, ठाशीव प्रतिमांचा ध्यास, पूर्वाग्रह असेल तर स्वतःची मते राबवून घेणाऱ्या वास्तुशिल्पीची तो निवड करतो। तर मित्रांनो, या ठिकाणी हे जे ग्राहक आश्रयदाता जो असतो याच्याविषयीचा हा जो मुद्दा आहे तो या ठिकाणी पूर्ण झालेला आहे। आता आपण दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे वास्तुशिल्पी। तर चला मित्रांनो, आपला दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे वास्तुशिल्पी, याच्याविषयी माहिती घेऊया। ती अशी, वास्तुशिल्पी याचा अर्थ जो वास्तुरचना करण्यात कुशल असतो तो। आर्किटेक्ट हा शब्द प्रयोग तसा नवाच असून अजूनही या संज्ञेचा नक्की अर्थ ठाऊक नसतो। ही वस्तुस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आहे मित्रांनो। आर्किटेक्ट इमारती बांधतो, आर्किटेक्ट म्हणजेच बिल्डर। आर्किटेक्ट नुसते डिझाईन करतो, तर मग खुद कामाचे पर्यवेक्षण कोण करतो? असे विविध प्रश्न व्यवसायात विचारले जातात।
याबद्दल खुलासा होणे आवश्यक आहे, कारण यातूनच वास्तुशिल्पीच्या कार्याची नक्की ओळख आपल्याला करून देता येईल. वास्तू प्रकल्पामधील इतर अभियांत्रिकी विशेष सल्लागारांच्या रचना सल्ला वास्तुशिल्पीद्वारे निर्देशित केले जातात. किंबहुना या सर्वांच्या विविध विशेषांचे तो सुसूत्रीकरण करणारा दिग्दर्शक असतो. वास्तुरचना करणे हा त्याचा कार्याचा महत्त्वाचा घटक. येथे त्याची कल्पनाशक्ती ध्यासास लागते, परंतु याखेरीज बांधकामातील सर्व प्रकारच्या कार्यांचा तपशीलवार यादी बनविणे, त्यांच्या खर्चाच्या अंदाजाचे पत्रक बनविणे व त्यानुसार कंत्राटदाराकडून निविदा मागून त्यांचे विश्लेषण करून ग्राहकाला कंत्राटदाराला कुठल्या आर्थिक आणि कायदेशीर आधारावर नेमले जावे याचा सल्ला द्यावायचा असतो. यानंतरचा कार्यभाग असतो तो प्रत्यक्ष बांधकामाविषयीचा. ठराविक वेळी योग्य पद्धतीने कामाचे पर्यवेक्षण करून ग्राहकाला कार्याविषयी व खर्चाविषयी वेळोवेळी अहवाल सादर करणे आणि गुणवत्ता आणि कार्यासाठी लागणारा अवधी दोघांवर टिप्पणी करणे हेही वास्तुशिल्पीचेच काम. कित्येक प्रचंड प्रकल्पांमध्ये स्वतंत्र व्यवस्थापन गट नेमला जातो व हा गट वास्तुशिल्पी आणि ग्राहक दोघांचा अहवाल सादर करतो. इमारतीच्या बांधकाम पूर्तीपर्यंत वास्तुशिल्पीचा सहभाग कायम राहावा अशी अपेक्षा असते. वास्तुशिल्पीचा भाग कायम राहावा अशी नेहमी अपेक्षा असते मित्रांनो. तर हा झाला आपला दुसरा मुद्दा, वास्तुशिल्पी याच्याविषयी माहिती. आता आपला तिसरा मुद्दा, कंत्राटदार याच्याविषयी माहिती. ती अशी: वास्तुशिल्पीने केलेल्या वास्तुरचना आराखड्यानुसार व तपशीलवार यादीनुसार आधी मंजूर झालेल्या आर्थिक व तांत्रिक अटीनुसार बांधकामाचे कंत्राट पूर्ण करील तो कंत्राटदार. या सर्व अटीनुसार बांधकामाचे कंत्राट देऊन पूर्ण करील तो कंत्राटदार म्हणून ओळखला जातो. मनमिळाऊ व विधायक वृत्ती, तत्परता, अनुभव, यंत्रणा, यंत्रसामग्री, कुशल कारागिरांची उपलब्धता, कुशल अभियंत्यांचे पर्यवेक्षण ह्या गुणवत्तेच्या दृष्टीने जमेच्या बाजू होत. याउलट कंत्राटदारमधील कौटुंबिक दुफडी, जमेल त्यापेक्षा अधिक काम हाती घेणे, बँकेमधून गैरव्यवहाराबद्दल ख्याती, कार्यक्रमात कुठल्या ना कुठल्या पद्धतीने व कारणास्तव मोडता घालणे, मुद्दाम अधिक काम काढणे की जेणेकरून जास्त नफा कसा करता येईल इकडेच लक्ष पुरवणे, या कंत्राटदाराच्या दृष्टीने गैरलौकिकाच्या व त्रुटीच्या बाजू म्हणायला पाहिजेत. कंत्राटदार हा आधी ठरविलेल्या नकाशा व्यतिरिक्त नकाशा बरहुकूम व अटीनुसार काम करतो. म्हणजे जो नकाशा ठरवून दिलेला असतो, ज्या अटी टाकलेल्या असतात त्याच्यानुसारच कंत्राटदार काम करत असतो. तर मित्रांनो, ही होती कंत्राटदाराविषयी माहिती. आता मुद्दा चौथा, बांधकाम व्यावसायिक प्रवर्तक विकासकारी याच्या विषयी माहिती. ती अशी, याच्यामध्ये सर्वात पहिला मुद्दा येतो बांधकाम व्यावसायिक. कंत्राटदारापेक्षा बिल्डर, प्रमोटर व डेव्हलपर हे भिन्न धंदा करीत असतात. बांधकाम व्यावसायिक किंवा बिल्डर हा संबंध प्रकल्पाची योजना एखाद्या भूमिखंडावर तयार करून नफ्यासाठी त्याची विक्री करतो. आता याच्यामध्ये प्रवर्तक दुसरा मुद्दा, हा बांधकाम व्यावसायिक असतोच असे नाही,
तो मुख्यत्वे करून आर्थिक पाठबळ गोळा करून प्रकल्प सुरू करतो. आणि या बांधकाम व्यावसायिक प्रवर्तक आणि याच्यात येणारा तिसरा मुद्दा विकासकारी म्हणजे काय. मुख्यत्वे भूखंडाचे आलेखन करून तो ताब्यात घेणे, तेथे बखडी तयार करणे, रस्ते, गटारी, पाणी, वीज तसेच प्रसंगी कुंपण यांची किमान योजना करून हे भूखंड नफ्यामध्ये बाजारात विकणे हे काम विकासकारी करतात. तर मित्रांनो, ही होती चौथ्या मुद्द्याची माहिती की ज्याच्यामध्ये बांधकाम व्यावसायिक, प्रवर्तक आणि विकासकारी ह्या तिघांचा समावेश होता. तर मित्रांनो, आता आपण पाचवा मुद्दा पाहूया, तो म्हणजे तज्ज्ञ सल्लागार. त्याच्याविषयी माहिती अशी. तज्ज्ञ सल्लागार या शीर्षकाखाली अनेक विषयातील तज्ज्ञ सामावलेले आहेत. जसं उदाहरणार्थ, पहिला स्थापत्य अभियंता, दुसरा रचना तज्ज्ञ सल्लागार, तिसरा वैजिक तज्ज्ञ सल्लागार, चौथा आरोग्यवर्धक सल्लागार, पाचवा हवा स्थापन तज्ज्ञ सल्लागार, सहावा ध्वनिशास्त्र तज्ज्ञ सल्लागार, सातवा रोषणाई तज्ज्ञ सल्लागार, आठवा स्थलशिल्प तज्ज्ञ सल्लागार. असे विविध तज्ज्ञ सल्लागार असतात. हे सर्व झाले प्रमुख तज्ज्ञ सल्लागार. या सर्वांची नेमणूक वास्तुशिल्पी करीत असतो, परंतु अनेकदा ग्राहक स्वतःही यापैकी काही तज्ज्ञांना वास्तुप्रकल्पात तज्ज्ञ म्हणून गुंतवित असतोही. सर्व तज्ज्ञांचा तपशील, अहवाल यांचे सुसूत्रीकरण करून व त्यांच्या रचनांचा एक दिशा देणे हे वास्तुशिल्पीचे काम असते. वास्तूच्या आराखडा मान्य झाल्यावर वास्तुशिल्पी इतर तज्ज्ञांच्या सक्रिय व नेमका सहभाग घडवून आणतो. वास्तू आराखड्याची सुसंगत आणि वास्तूच्या कार्यक्षमतेत गुणवत्ता आणण्यासाठी तज्ज्ञांकडून तो विशेष स्वरूपाचे आलेखन करून घेतो. वास्तुप्रकल्प पूर्ण होईपर्यंत या सर्व तज्ज्ञांचा सहभाग आवश्यक असतो. छोट्या प्रकल्पांमध्ये, उदाहरणार्थ घर किंवा लहानशी शाळा, अनेकदा तज्ज्ञांची मदत न घेता नकाशे बनविले जातात किंवा विशेष कंत्राटदाराचीच मदत घेतली जाते. तर मित्रांनो, हा होता आपला पाचवा मुद्दा, तज्ज्ञ सल्लागार. आता सहावा मुद्दा, बांधकाम पर्यवेक्षक याच्याविषयी माहिती अशी. इंग्लंडमध्ये याच्या प्रशिक्षणाची संस्था आहे. क्लर्क ऑफ वर्क्स हा या संस्थेचा पदवीधर असणे तेथे आवश्यक असते. त्याचा वास्तू बांधकामातील सहयोग हा फार महत्त्वाचा असतो. दररोजचे पर्यवेक्षण, गुणवत्ता आणि तपशिलाची अंमलबजावणी, प्रत्येक बांधकाम साहित्याची पारख, योग्य वेळी साहित्याची चाचणी घेणे, सर्व कामांची रोजची नोंद ठेवणे, किती साहित्य कुठल्या कामात खर्च होतो आहे याची दखल घेणे व त्याबद्दल जागरूक राहणे, तंत्रशुद्धतेची जाण, अभियांत्रिकी ज्ञान आणि अनुभव हे सर्व गुण पर्यवेक्षकांमध्ये असणे महत्त्वाचे असते. तसेच तो वृत्तीने व्यावसायिक आणि भ्रष्टाचारापासून अलिप्त असणेही आवश्यक असते. तर मित्रांनो, ही होती सहाव्या मुद्द्याची माहिती, बांधकाम पर्यवेक्षक. आता आपण सातवा जो मुद्दा आहे, मुकादम किंवा ज्याला आपण मिस्त्री व सामान्य मिस्त्री म्हणजेच मिस्त्री जो बांधकाम करतो ना, तर मुकादम, मिस्त्री व सामान्य आणि कसबी मजूर वर्ग याच्याविषयी माहिती घेऊया. ती अशी.
अनुभवी आणि सामान्य मजूर वर्ग तसेच त्यांच्यामधील कसबी कारागीर व मिस्त्री या सर्वांची कोठे ना कोठेतरी जरुरी भासते. कितीही बारकाव्याने नकाशे व तपशील बनविले असले तरीही चांगल्या मिस्त्रीखेरीज उत्तम गुणवान कार्य होऊच शकत नाही. अनेक चांगल्या मिस्त्रींचे हे पिढीजात काम असल्याने त्यांच्याजवळ पारंपरिक ज्ञान आणि त्याचबरोबर स्थानिक पारिभाषिक संज्ञांचा साठा असतो. स्थानिक पारिभाषिक संज्ञांचा वापर ही मंडळी रोजच्या रोज सहजपणे करीत असतात आणि भाषा जगविण्याचे मोलाचे कार्य करण्यात त्यांचा मोठाच हातभार असतो. हे ध्यानात घेतले पाहिजे किंवा हे ध्यानात घेण्यासारखे आहे मित्रांनो. तर ही होती मुकादम, मिस्त्री, मजूर वर्ग, सामान्य आणि कसबी, 7वा आणि 8वा मुद्दा याच्याविषयी माहिती. आता आपला पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे औद्योगिक उत्पादन. तर चला मित्रांनो त्याच्याविषयी माहिती अशी. नवीन तंत्रज्ञान, बांधकाम साहित्याच्या उत्पादनातील प्रगती, नवीन वस्तू आणि विविध रसायनांचा वापर इत्यादीमुळे वास्तुतंत्रविद्या आज फारच प्रगत झाली आहे. पूर्वीचे तंत्रज्ञान, बांधकामाची पद्धत आता छोटी शहरे व गावे यामध्येच पाहायला मिळते. नवीन बांधकाम साहित्याबद्दलची सविस्तर तांत्रिक माहिती वास्तुशिल्पी आणि इतर तंत्रज्ञ यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे कार्य औद्योगिक उत्पादकांना करणे प्राप्त असते. या संवादातूनच वास्तुशिल्पींना तंत्रज्ञानाची माहिती आणि या माहितीचा योग्य वापर वास्तुरचनेत करणे शक्य असते. या महत्त्वाच्या प्रक्रियेत, ही जी महत्त्वाची प्रक्रिया आहे, या महत्त्वाच्या प्रक्रियेतून वास्तूचा घाट बदलत असतो. नवी दिशा चोखाडता येणे शक्य होत असते. त्यातूनच वास्तुकला समाजातील घडामोडी, आर्थिक उलाढाली आणि बांधकाम धंदा सचेततेने ठेवू शकत असतो मित्रांनो. तर मित्रांनो हा होता आपला पहिला मुद्दा, वास्तुकला व्यवहाराचे स्वरूप. याच्यामध्ये येणाऱ्या 9 मुद्द्यांची माहिती पाहिली. हा मुद्दा आपला पूर्ण झालेला आहे. आता आपण दुसरा मुद्दा याच्याविषयी माहिती घेऊया. दुसऱ्या मुद्द्याचे नाव आहे वास्तुकलेतील घटक. याच्यामध्ये वास्तुकलेतील घटकमध्ये 4 महत्त्वाचे पॉईंट येतात. ते म्हणजे पहिला भिंत, दुसरा छप्पर, तिसरा जमीन आणि चौथा खिडकी किंवा दार, खिडकी व दार. तर बघूया मित्रांनो दुसऱ्या मुद्द्याची माहिती. वास्तुकलेतील घटकविषयी माहिती अशी. वास्तुकलेचे घटक म्हणजे भिंत, छप्पर, जमीन, खिडकी, दार हे झाले प्राथमिक घटक. याच्याखेरीज भिंत म्हणजे खांब, स्तंभ, कमान, मनोरा, तीर, शिल्प वगैरे अनेक सूक्ष्म घटकांना आपल्याला ओळखावे लागेल. छप्पर म्हणजे ज्या आधारे निवारा ही संकल्पना मूर्त होते तो घटक. ते उतरते, निमुडते, सपाट, उत्तुंग, गोलाकार, घुमटाकृती, पिंपाकृती, सांगाडा रूपी इत्यादी प्रकारचे छप्पर असू शकते. या प्रत्येक विशेषणांमागे काही भूमिका मांडली जात असते. निव्वळ आसरा देणे या पलीकडे वास्तुकला झेपावली की त्यामधील सूक्ष्म कला जाणीव आपल्याला समजून घ्यावी लागते. जमीन ही वस्तू
इमारत ही वास्तू, जमीन ही वस्तू, इमारत ही वास्तू, जमीनच फरशी होते, रंगीत लाद्यांची फरशी होते, तळमजला वरचा मजला इत्यादींनी ती संबोधली जाऊ शकते. उत्तुंग 20 मजली 30 मजली इमारतीत जमिनीचेच रूप आपण वरवर घेऊन गेल्याप्रमाणे भासते. यांना साधणारे जिने लिफ्ट्स उतरते रस्ते इत्यादी ही जमिनीचीच सूक्ष्म रूपे. यांना वास्तुशिल्पी निव्वळ उतरत्या सरकत्या सपाट पातळी म्हणूनही पाहू शकतो. असे करत असताना त्यांच्या मनात उपयुक्तताच केवळ असते असे नाही, तर समग्र वास्तू अनुभवाला साकार करण्याची एक खास अशी दृष्टी असते. खिडकी दार हे सुद्धा प्राथमिक घटकच. भिंतीमधली दारे, भगदाडे, झरोके, प्रकाशाच्या वाटा, हवेच्या वाटा, आत बाहेर संकल्पनांना आकार्य करण्याचे हे घटक असतात. त्यांच्याकडे केवळ खिडकी म्हणून मर्यादित दृष्टिकोनातून आपण पाहू लागलो तर ती आपली मर्यादित खुजी वृत्तीच म्हणावी लागेल. अशा सूक्ष्म जाणीवांना समजून घेण्याचा प्रयत्न आपल्याला करावा लागेल. तेव्हाच वास्तुकलेद्वारे वास्तुशिल्पी काय भाष्य करू इच्छित असतात याचा आपल्याला अंदाज घेता येईल. तर मित्रांनो, हा होता आपला दुसरा मुद्दा, वास्तुकलेतील घटक. त्याच्यामध्ये भिंत, छप्पर, जमीन, खिडकी, दार याच्याविषयी माहिती आपण समजून घेतली. हा मुद्दा आपला पूर्ण झालेला आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण हा व्हिडिओ इथं संपवणार आहेत, परंतु तुमच्यासाठी आणखी मी नवनवीन व्हिडिओ तयार करून पाठवणार आहे. तर पुढच्या यूट्यूब व्हिडिओमध्ये आपला मुद्दा असणार आहे घटक क्रमांक 5 वास्तुकलेमधील तिसरा मुद्दा जो आहे आस्वाद व संवादाचे कोटी, किंवा आपण त्याला म्हणतात आस्वाद व संवादाचे प्रकार किंवा वास्तूचे प्रकार. याच्याविषयी आपण पुढं माहिती पाहणार आहोत. म्हणून पुढचा जो व्हिडिओ आहे त्याच्या प्रतीक्षेत राहा मित्रांनो. त्याचबरोबर जाता जाता महत्त्वाचा संदेश, कोविड-19च्या या जागतिक महामारीमध्ये घरात रहा, सुरक्षित रहा, 2 गज की दूरी, मास्क है ज़रूरी. त्याचबरोबर मित्रांनो, सदर व्हिडिओ व्यवस्थित समजून घेण्यासाठी तुम्ही जे व्हिडिओ मी पाठवतो त्याला वारंवार ऐका, समजून घ्या. त्याच्या नोट्ससुद्धा तुम्ही काढू शकता आणि आपला जो अभ्यास आहे तो तुम्ही व्यवस्थितरित्या समजून घेऊ शकता. तर चला मित्रांनो, जाता जाता पुनश्च एकदा सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की सदर मुकेश राजपूत यूट्यूब चॅनलला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि मित्रांनो सबस्क्राईब अवश्य करा. कारण सबस्क्राईब केल्याने नवनवीन व्हिडिओ जे मी तुम्हाला पाठवणार आहेत त्याचे नोटिफिकेशन माहिती आपोआप तुमच्यापर्यंत पोहोचेल. म्हणून सबस्क्राईब अवश्य करा. त्याचबरोबर मी जे व्हिडिओ पाठवतो त्याच्याविषयी आपल्या प्रतिक्रिया, कमेंट्स जरूर पाठवा. कारण तुमच्या कमेंट्स म्हणजेच आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रेरणा मिळत असतात. तर चला मित्रांनो, याचबरोबर नमस्कार, मंगलमय शुभकामनाएं.